नमस्कार, खानदेश दर्पण 24/7 मध्ये आपले हार्दिक स्वागत। मंगल कलश यात्रेने मोडले सौद्यातील सर्व रेकॉर्ड। अयोध्या येथून आलेल्या अक्षता मंगल कलशाचे सौदा येथील दुर्गा माता मंदिरामध्ये 12 बलुतेदार यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले। सर्वप्रथम वाल्मिकी समाजाचे संदीप करोशिया व त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच बौद्ध समाजाचे राहुल बडगे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते मंगल कलशाचे पूजन करून शोभायात्रेला सुरुवात झाली। अयोध्या येथे दिनांक 22 जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी अयोध्या येथून अक्षता घेऊन दाखल झालेल्या मंगल कलशाची सौद्यातील आजची शोभायात्रा आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडणारी ठरली। दुर्गा माता मंदिर येथून शुभारंभ झालेली मंगल कलश शोभायात्रा भगवान महावीर चौक, इंदिरा गांधी चौक, संभाजी चौक, गांधी चौक, गवत बाजार, मोठा आड मार्गे जैन मंदिर येथून प्रस्थापन करून दुर्गा माता मंदिराजवळ विसर्जित झाली। कलश धारण केलेल्या पारंपरिक वेशभूषेतल्या महिला शोभायात्रेच्या अग्रस्थानी होत्या। शोभायात्रेत होणाऱ्या राम नामाच्या गजरामुळे शहरात मंगलमय वातावरण तयार झाले होते। या शोभायात्रेमध्ये सकल हिंदू समाजातील जवळपास 28 समाजाचे प्रतिनिधी सपत्नीक हजर झाल्याने सामाजिक समरसतेचे अनोखे दर्शन घडले। शहरातील सकल हिंदू बांधवांनी या शोभायात्रेचे ठिकठिकाणी फुलांची उधळण आणि मंगल कलशाचे पूजन केले। शोभायात्रेच्या मार्गावर दुतर्फा काढलेल्या रांगोळ्या व फुलांनी सजविलेला मार्ग प्रमुख आकर्षण ठरले। या शोभायात्रेमुळे सकल हिंदू समाज एकत्र आला असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले। शोभायात्रेत खासदार रक्षा खडसे यांनी भेट देऊन मंगल कलशाचे पूजन करून शोभायात्रेत आपला सहभाग नोंदविला। 1 ते 15 जानेवारी पर्यंत प्रत्येक हिंदूच्या घरी अक्षता घेऊन निमंत्रण देण्यासाठीचे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांनी नियोजन केले आहे। Kalau